बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये व्यावसायिक सिलेंडर मिळणं पूर्णपणे बंद झालंय। घरगुती गॅसची गाडी 3 दिवसानंतरच सेंटरवरती गॅस उपलब्ध नसल्यानं मोठी अडचण आता होणार आहे। पुण्यातील गॅस सेंटरवर व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध नाहीयेत। इस्रायल युद्धाचा परिणाम जो आहे तो थेट गॅस वितरणावरती झालेला पाहायला मिळतोय। पुण्यातल्या एलपीजी व्यावसायिक गॅस सेंटरवरती एकही सिलेंडर जे आहे ते उपलब्ध नाही। सध्या आपण पाहतोय की सगळी रिकामी सिलेंडर्स जे आहेत आपल्याला पाहायला मिळतात, मात्र एलपीजी व्यावसायिक गॅस सिलेंडर जे आहे ते सेंटरवरती मिळणं मुश्किल झालेलं आहे। गॅस सेंटरवरती सांगितलं जाते की एकही सिलेंडर जे आहे ते सध्या उपलब्ध नाहीये। ज्या व्यावसायिकांनी 2 ते 3 दिवसांआधीच गॅस सिलेंडर खरं तर घेऊन ठेवलेलं आहे त्यांची मात्र सोय होऊ शकते, मात्र नव्यानं सिलेंडर घ्यायचं म्हटलं तर मग मात्र बाजारपेठेमध्ये गॅस सिलेंडर जे आहे ते उपलब्ध नाहीये। घरगुती गॅसची आपण पाहतो की जवळपास 2 ते 3 दिवसानंतर गाडी जी आहे ती सेंटरवरती येते, त्यामुळे घरगुती गॅसची सुद्धा मोठी अडचण जी आहे ती निर्माण होऊ शकते। इस्रायल आणि इराण या युद्धाचा परिणाम जो आहे तो थेट आपल्याला आपण पाहतोय की गॅसवरती झालेला पाहायला मिळतो आणि सेंटर्सवरती गॅस सिलेंडर जे आहेत ते सध्या उपलब्ध नसलेली पाहायला मिळतात। इथल्या खरं तर गॅस सेंटरवरच्या संचालकांकडून सांगितलं जातंय की सध्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडर जे आहे ते उपलब्ध नाहीयेत, मात्र आपण पाहतोय की घरगुती गॅसचा सुद्धा तुटवडा जो आहे तो निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतोय। देशभरामध्ये ही सगळीच अडचण झालेली पाहायला मिळते, मात्र पुण्यातल्या आपण पाहतोय की मोठ्या गॅस सेंटरवरती जे व्यावसायिक एलपीजी सिलेंडर दिले जातात ती सुद्धा उपलब्ध नसल्याचे चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी।